डॉक्टर, हा 2 दिवसापासून रडतोय, याला लवकर बघा, मला वाटतं याला डिप्रेशन आलंय आणि याला गोळ्या चालू करा. आणि मी हसायला लागलो. अशाही काही केसेस आम्हाला बघायला मिळतात. काही लोक खूप उशिरा येतात आणि काही लोक 1-2 दिवसातच लगेच आम्हाला दाखवायला येतात. कॉमनली आपण लगेच म्हणतो की त्याला डिप्रेशन आलंय. पण एखाद्याला वाईट वाटणं, सॅड वाटणं किंवा रडायला येणं आणि डिप्रेशन यामध्ये फरक काय आहे? लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या तासासाठी, काही मिनिटांसाठी किंवा 1-2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी जर वाईट वाटतंय, रडायला येतंय आणि खास करून काही मोठी घटना घडल्यानंतर येतंय, तर त्याला आपण लगेच डिप्रेशन लेबल करत नाही. जेव्हा आपले लक्षणं सतत काही आठवडे राहतात, म्हणजे उदाहरणार्थ 2 आठवडे किंवा 3 आठवडे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दिवस राहतात, उदास वाटणं, रडायला येणं, झोप न लागणं, कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न वाटणं, कधी कधी आत्महत्येचे विचार येणं, असे जर लक्षणं काही आठवडे राहिले तर आपण त्याला डिप्रेशन म्हणतो. नॉर्मली जर एखाद्या व्यक्तीला तात्पुरतं वाईट वाटलं तर त्याला लगेच डिप्रेशन लेबल करू नका. याने त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याला आपल्याला खरंच मोठा काही आजार झालाय का असंही वाटण्याची शक्यता असतं. काही नॉर्मल भावना असू शकतात, त्यामध्ये दुःख ही एक नॉर्मल भावना आहे, त्यामुळे त्याला लगेच लेबल करू नका. थँक्यू.